या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्री ज्योतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने दख्खन केदारण्य या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरोपण करून या मोहिमेला गती देण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत तब्बल 2000 मोठ्या वृक्षांना नवजीवन दिले जाणार असून ज्योतिबाचा डोंगर पुन्हा एकदा घनदाट देवराईने नटणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर कोरे म्हणाले की ज्योतिबा डोंगराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना केवळ भौतिक सुविधांवर भर न देता पूर्वीच्या काळातील नैसर्गिक देवराई उभी करण्याचा आमचा मानस आहे. केदार विजय या धार्मिक ग्रंथात ज्योतिबा डोंगरावरील ज्या वृक्ष संपदेचे वर्णन केले आहे त्या सर्व देशी प्रजातींची झाडे येथे लावली जात आहेत. याचबरोबर विशेष म्हणजे महामार्गांच्या कामात अडथळा ठरणारी 20 वर्ष ते 100 वर्षांपूर्वीची मोठी झाडे तोडून नष्ट करण्याऐवजी ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनरोपित केली जात आहेत. हे पर्यावरणीय पुनरुज्जीवन केदारण्य प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून यासाठी पर्यावरण तज्ज्ञांसह चेन्नईमध्ये वृक्ष पुनरोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातील तज्ज्ञ सुरेश जाधव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे. 20 गावांचा विकास आणि त्या डोंगराचा विकास असा ह्या देवस्थानच्या विकासाचा भाग आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी पहिला टप्पा जो आपण केला की झाडं आणि देऊळ आणि देवराई हा एक अतिशय जुना एकमेकाचा ऋणानुबंध आहे. आणि अशी ही नैसर्गिक देवराई देवाच्या नावाची आपण ह्या ठिकाणी विकसित करायची आणि त्याला केदारण्य हे नाव आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. आणि मला वाटते त्याचा पहिला 10,000 झाडं लावण्याचा जो टप्पा होता तो आपण पावसाळ्यात त्या ठिकाणी चालू केला होता. प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत. तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला इथं आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प 2चा भाग आपल्याला करता येईल का असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला ही जी तैलचित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाटाच्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलोय जी कुशिऱ्यापासून ज्योतिबापर्यंत जाणार आहे. याची पहिली प्रशासकीय मान्यता आता 22 कोटी रुपयांची झाली. आता ह्या एकीकडं पायवाटेचं काम पण आपण चालू करतोय, इकडं त्या पायवाटेने येणाऱ्या लोकांना मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतोय. त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे, मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना ह्या ठिकाणी. आणि आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण म्हणजे फांद्या पानं ह्याच्या सगळ्या सकट ही झाडं ह्या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत, मुळा सकट आणलेली आहेत. आणि स्टँडर्ड SOP प्रमाणे आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला आनंद होतोय की ही एक ज्योतिबाची पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटते 43-44 कोटीचं टेंडर आपलं आता फायनल झालं. हे टेंडर निघालं, टेंडर ओपनही झालं. आता हे 22 कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन झाले. 260 कोटीचा जो पहिला आराखडा आहे त्याची ही कामं आता सुरू झालेली आहेत. पण एकीकडे शाश्वत विकासाबरोबर म्हणजे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सानिध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काठी किंवा दक्षिण केदार या आपल्या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो याचा आनंद आहे.